यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 1,58,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघडीस आली आहे। बँकेपेक्षा जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेण्यात आली। या प्रकरणी जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख गिरीश किसन दुधे याला अटक करण्यात आली असून एकूण 5 जणांविरुद्ध दिग्रस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस दिनांक 6/1/2026 रोजी पोस्ट दिग्रस येथे गुन्हा रजिस्टर नंबर 006/26 कलम 318(4) कलम 316(2) 3(5) जो पहिला 420/406 प्रमाणे आहे। हा गुन्हा गिरीश किसनराव दुधे, विनोद किशनराव दुधे, अपर्णा विनोद दुधे, मनोज अशोक पाटील वर्धा, पुष्पांजली दिनेश रणधेरिया वर्धा अशा 5 आरोपींच्या विरोधात वैशाली संजीव कुमार गुडेपल्लीवार यांची व इतर साथीदारांची 1,58,00,000 रुपयांना आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करून घडलेला आहे। त्यापैकी 2 आरोपी आम्ही अटक केले असून त्यांना दिनांक 9/1/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। उर्वरित 3 आरोपींचा पोलीसची टीम शोध घेत आहे। अशा पद्धतीने फसवणूक केल्याचा हा दिग्रस तालुक्यातील पहिलाच गुन्हा असेल। माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम काम करीत आहे आणि या गुन्ह्यामध्ये लवकरच पुढील आरोपी अटक होतील आणि सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा व्यवस्थित हे करून चार्जशीट केले जाईल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।